मी जिवंत असेपर्यंत लग्नाचं काय ते बघ काहीतरी जिवंत असेपर्यंत आमच्या या डोळ्यांनी तुझं लग्न बघू दे ना, बघू दे लग्न आमच्या या डोळ्यांनी. लग्नच करायचं ना. काय प्रॉब्लेम आहे लग्न करण्यात? काय काय तकलीफ काय तुला लग्न करण्यात? ती तुझी मैत्रीण गुखा, तिचा जरा गुखा, 4 पोरं आहेत तिला आणि तू बघ अजून इथंच बसली. लग्नच नाही करायचं. नको करू एकदम नको करू. आयुष्यभर अशीच बस इथं. नहीं भाभी तुम ही बताओ ना, मैं कुछ गलत बोल रही है क्या? अपने लड़की लोग का कैसा लवकर लग्न उरकने का अपन मोकला होने का ना, काय के लिए माथे पे टेंशन लेने का अपन ने? समझता है कि आजकल की लड़की लोग को इनके उम्र के थे 4 बच्चे थे मेरे. काय होतं आतापासून आपण पोरगा बघायला घेतला तर 2 वर्षांनी इथं जाऊन लग्न होणार ना. आतापासूनच नाहीचा पाडा लावलाय तिने. आयुष्यभर का डोकं इथं नांदवायचे का हिला? नवऱ्याच्या घरी नाही जायचं, लग्न नाही करायचं, काहीच नाही करायचं. काय करायचं मग? कधी लग्न करायचं? म्हातारी झालं तर काय कसं वेळेत झालेलं चांगलं असतं. हे बघ दिदू, मी तुला काय सांगते, तुम्हाला आई नको समजू. तुझी एकदम मैत्रीण समज, एकदम मैत्रीण, एकदम घट्टवाली मैत्रीण. कळलं? आता मला सांग, तुझं काय बाहेर आहे का बाहेर काय तुझं? अरे तू घाबरू नको. तू मला सांग, मी तुझं त्याच्याशी लग्न लावून देते. मी तुला प्रॉमिस करते, प्रॉमिस, मी तुझं त्याच्याशी लग्न लावून देईल. फक्त सांग कोण आहे का कोण नाही. मग तुला लग्न नाही करायचं का नाही करायचं? किती दिवस अजून इथं राहणार आहे तू? संसार करायचा. पोरीच्या जातीने जरा लवकर लग्न केलेलं चांगलं असतं. साधू संत बनायचं तुला, साधू संत. तुझ्या मावशीनी तुला 2 पोरांचा फोटो पाठवलाय, ते जरा बघ आणि मला सांग तुला कोणता पसंत आहे. नाही बघायचं तुला, ते पण नाही बघायचं. सगळं शोधून पण दिला, सगळं काय करून दिलं. त्या पोराला व्यसन नाही, काय नाही, चांगलं नोकरीला आहे, सगळं काही आहे. मग तुला प्रॉब्लेम काय लग्न करण्यात प्रॉब्लेम काय? का नाही करायचं लग्न? नको करू लग्न, अशीच बस. या पोरीला ना आईबापाच्या शब्दाचा अजिबात महत्व नाही. एक आम्ही होतो भाभी, हमको हमारे माँ बाप बोले ना इससे शादी करने, आम्ही लग्न केलं आम्ही लग्न. पण हमारी लड़की लोग को कोई बोल दे अच्छा लड़का, नाही, लग्नच नाही करायचं. तू माझ्या तब्येतीची अजिबात काळजी नको करू. तुला जर माझी इतकी काळजी असती ना तर लग्न तर उरकून टाकलं असतं. तुझ्या बापावर सगळे नातेवाईक ना थू करतायत. जवान पोरगी 25-30 वर्षाची पोरगी अशी घरात ठेवले. लग्न करून सासरी पाठवायचं. काय ना, आई बाबाच्या इज्जतीचं काहीच पडलेलं नाही. स्वतःच्या मनमानी करायची. नाही करायचं लग्न ना, नको करू तू. फार नको केले माझ्या जीवाला. तर मी आत्ताच सांगते, जो उद्या पोरगा आहे तो जर हातातून गेला ना, तू आहे आणि माझी लात आहे. कळलं ना? मला काय नाटक नाही पाहिजे उद्या. कळलं ना? गपचूप त्या पोराला बोलायचं, चांगला पोरगा एकदम मस्त आहे, मला आवडलाय तर मीच लग्न करू. काय